आणि मुंबईतल्या काही घडामोडी पाहूयात। मुंबई 24 तासमध्ये दहिसर केतकीपाडा अंतर्गत येणाऱ्या समतानगर, सावित्रीबाई फुले नगर, शंकर डोंगरी हे रहिवासी मागील 30 वर्षांपासून इथे राहत आहेत। वन विभागाच्या जमिनीवर या झोपड्या आहेत, त्यामुळे इथले सुमारे 10 ते 15 हजार घरांना वीज नाही, पाणी नाही। मतदानापूर्वी प्रत्येक नागरिकांनी सांगितलंय। गटार नाही, काय नाही, साप निघते तर लेकर बाळ हिंडते तर वाघ येते तर रात्रच्या काय लय परिस्थिती आहे आमची। लाईट बिल असं इतकं देणं लागते तर तोंडाने सांगितलं इतके देखील देणंच भागत नाही, केलं की लाईट काढा म्हणते। तर कोणी बी नेते आलेले आहेत, ती कोणी काही सुविधा केलेली नाही। येतात आणि म्हणतात आम्ही सर्व करून शिनिता, तुम्ही आम्हाला वोटिंग द्या। वोटिंग दिली की जी जातात ती परत येत नाही, तर नंतरच्याला जी आता कुणी बी वोटिंगला येईल तो अगोदर आम्हाला नळाची आणि गटाराची सुविधा करून देईल। 40 वर्ष झाले तिथं राहून लाईट नाही, पाणी नाही। नाही जर आमची सोय होत नसेल तर आम्ही रमेश गायकवाडच्या नेतृत्वाखाली मोर्चा करणार आहोत। आणि आम्ही कुणाला मत देणार नाही, आमची सोय झाल्याशिवाय आम्ही मत देणार नाही। मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनीत असलेल्या गतिरोधकांची दुरवस्था झाली होती। गतिरोधकांच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघात होत होते। वारंवार पाठपुरावा करूनही पालिका अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। झी मीडियाने या संदर्भात इथल्या नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली। त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी हे गतिरोधक दुरुस्त केले। हे गतिरोधक दुरुस्त झाल्यानं आता म्हाडा कॉलनीतल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। झी मीडियानं पाठपुरावा केल्यामुळे इथल्या नागरिकांनी झी मीडियाचे आभारही मानले। आज म्हणजे असं की चाललो तर पायाखालचा रस्ता म्हणून आम्ही जर चाललो तर ते स्पीड ब्रेकरच नाही, त्यामुळे आदळायला होत होतं, आपटायला होत होतं। तो प्रकार आता थांबलाय, कारण तुमची मीडिया याच्यातर्फे हा जो सगळा झाली मुलाखत वगैरे झाली आणि पटापट कामं केली, त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। पट्टे नसल्यामुळे ते तिथे अडकून पडत होते। 2 अपघात झाले, त्यांना फ्रॅक्चर्स वगैरे झाले आणि आम्ही बऱ्याच वेळा त्याचा पाठपुरावा केला, पण काही त्याला दाद मिळत नाही। 6 महिन्यापासून तो प्रश्न प्रलंबित होता, पण जी मीडियाने हा प्रश्न उचलून धरला आणि त्याच्यामुळे त्वरित त्याच्यावर कारवाई होऊन स्पीड ब्रेकरची दुरुस्ती करण्यात आली तात्काळ। त्याबद्दल झी 24 तासचे धन्यवाद। झी 24 तास, एक पाऊल पुढे।